नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर बघा, आज या ठिकाणी आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025 साठी बघा सर्व पदांसाठी उपयुक्त अशी बघा या ठिकाणी प्रश्नपत्रिका या ठिकाणी आज कव्हर करत आहोत। तर बघा, आजचा आपला हा भाग 2 आहे मित्रांनो। जर तुम्ही या ठिकाणी काल अपलोड झालेला भाग 1 जर या ठिकाणी अभ्यास नसेल बघा, त्या भाग 1 ची बघा जी लिंक आहे बघा या ठिकाणी आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड या ठिकाणी करून दिले आहे। म्हणून बघा, मी जो कालचा मित्रांनो तो भाग 1 होता तो देखील तुम्ही या ठिकाणी अभ्यास घ्या। कारण बघा, या ठिकाणी भाग 1 मध्ये देखील या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे जे की मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने येतील 100% या ठिकाणी बघा परीक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारले जातील या प्रकारचे ठिकाणी प्रश्नसंच आपण भाग 1 मध्ये सुद्धा आज काल सोडवलेलो आहोत। म्हणून काय करा, कालच्या व्हिडिओसोबत बघा या ठिकाणी आजचा जो आपला व्हिडिओ बघा तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यास घ्या। आणि नवीन असाल, पहिल्यांदाच हा आपला व्हिडिओ अभ्यासत असाल, सबस्क्राइब बघा ठिकाणी आताच करून घ्या। तर पहिला प्रश्न काय म्हणते, तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त कोण आहेत? तर बघा, जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक अ बघा अभिनव गोयल हे जे मित्रांनो आहेत बघा हे सध्याचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सध्याचे या ठिकाणी आयुक्त आहेत बघा। लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक या ठिकाणी अ बघा आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे। पुढे प्रश्न क्रमांक दुसरा काय म्हणते, तर महाराष्ट्रातील सर्वात शेवटची महानगरपालिका खालीलपैकी कोणती आहे? तर बघा मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात शेवटची महानगरपालिका ही क्रमांक ब जी की बघा जालना असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचा। तर पहिली जर विचारलं बघा तर पहिली आहे बघा मुंबई या ठिकाणची मित्रांनो, मुंबई या ठिकाणची महानगरपालिका या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील सर्वात पहिली आहे। ओके, पुढे जे की आणि ठाणे हा बघा जिल्हा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील सर्वाधिक या ठिकाणी बघा सर्वाधिक महानगरपालिका असणारा जिल्हा आहे बघा, सर्वाधिक महानगरपालिका या ठिकाणी असणारा जिल्हा आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे। ओके, सर्वाधिक मनपा। पुढे जे की जालियनवाला बाग हत्याकांड खालीलपैकी कोणत्या वर्षी घडले होते? तर बघा, जालियनवाला बाग जो मित्रांनो हा हत्याकांड होता एक आपल्या इतिहासातील एक मित्रांनो एक महत्त्वाचा हत्याकांड आहे। तर जो की मित्रांनो हो कधी घडला, तर जे की क्रमांक ब बघा 1919 साली घडला होता। जे की मित्रांनो तुम्हाला जर त्या ठिकाणी दिनांक वगैरे विचारलं तर ती बघा 13 एप्रिल आहे बघा, 13 एप्रिल 1919 रोजी मित्रांनो बघा या ठिकाणी जालियनवाला बाग हत्याकांड हा या ठिकाणी घडला होता। बघा मित्रांनो, या हत्याकांडाचा निषेध करून रवींद्रनाथ टागोरांनी बघा त्यांना दिलेल्या ब्रिटिश सरकारने सर या पदवीचा बघा त्यांनी या ठिकाणी त्याग देखील केला आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे। ओके, यासोबतच बघा पुढचा प्रश्न बघा, मानसिंग देव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा मित्रांनो या ठिकाणी मानसिंग देव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर जे की क्रमांक बघा ड नागपूर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा। मानसिंग देव हे अभयारण्य मित्रांनो या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जे की क्रमांक ड, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे। ओके, तर यासोबतच बघा या ठिकाणी बघा रायगड, तर रायगडचा जर विचार केला तर रायगड किल्ल्यावर बघा 6 जून, लक्षात घ्या 6 जून 1674 रोजी बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक बघा मित्रांनो या ठिकाणी करण्यात आला होता, लक्षात तुम्ही ठेवून घ्या रायगड या किल्ल्यावर। ओके, गडचिरोली हा बघा या ठिकाणी जंगलाचा जिल्हा आहे बघा, लक्षात घ्या जंगलाचा। आताच चांगलो ठाणे सर्वाधिक मनपा असणारा जिल्हा। ओके, पुढे तर गोशी खुर्द सिंचन प्रकल्प हा कोणत्या नदीवर आहे? तर गोसी खुर्द सिंचन प्रकल्प हा या ठिकाणी कोणत्या नदीवरील बांधण्यात आलेला आहे? तर बघा जो की क्रमांक बघा अ वैनगंगा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा वैनगंगा आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर आहे। ओके, पुढे भीमा कोरेगावची लढाई कोणत्या वर्षी झाली? काय, तर भीमा कोरेगावची मित्रांनो बघा या ठिकाणी लढाई जी होती तो या ठिकाणी कोणत्या वर्षी झाली? तर जे की क्रमांक ब 1818 साली झाली होती, लक्षात तुम्ही ठेवून बघा 1818 साली। ओके, यासोबतच बघा 1885 साली मित्रांनो बघा या ठिकाणी मुंबई या ठिकाणी बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती बघा 1885 साली, लक्षात घ्या। याचे पहिले अध्यक्ष मित्रांनो उमेश चंद्र बॅनर्जी होते बघा, याचे पहिले अध्यक्ष उमेश चंद्र बॅनर्जी हे होते काँग्रेसचे पहिल्या सभेचे या ठिकाणी अध्यक्ष। ओके, लक्षात तुम्ही ठेवून घ्या, एकदम सोप्या आणि सरळ बात्या आहेत। ओके, 1857 बघा मित्रांनो या ठिकाणी 1 मे 1857 पासून मित्रांनो बघा या ठिकाणी 1857 या ठिकाणी उठाव सुरू झाला होता।
जो की मेरठपासून मित्रांनो सुरू होता, लक्षात तुम्ही ठेवा मेरठ या ठिकाणापासून. ओके. पुढे भारतीय पंचायती व्यवस्थेची सुरुवात केव्हा झाली? तर भारतीय पंचायती मित्रांनो व्यवस्थेची सुरुवात केव्हा झाली किंवा कधी झाली? तर जे की बघा क्रमांक 1949 झाली मित्रांनो, झाली. लक्षात तुम्ही ठेवून घ्या. बघा या ठिकाणी 1949 साली मित्रांनो. बघा या ठिकाणी पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य कोणतं? तर असा प्रश्न विचारला तर तो आहे बघा या ठिकाणी राजस्थान. बघा मित्रांनो राजस्थान या ठिकाणी पंचायत राज स्वीकारणारं आपल्या भारतातील पहिले राज्य आहे. आणि महाराष्ट्र कधी स्वीकारलं विचारलं तर 1 मे 1960 रोजी मित्रांनो. बघा या ठिकाणी महाराष्ट्रानं 1965 आहे बघा 1965 1 मे 1965 रोजी मित्रांनो आपल्या महाराष्ट्राने या ठिकाणी पंचायत राज व्यवस्था स्वीकारली. लक्षात ठेवून घ्या. बघा पंचायत राज ही व्यवस्था. ओके. पुढे बघा 8वा प्रश्न. तर बघा महानगरपालिकेचे अंदाजपत्रक कोण तयार करतात? तर या ठिकाणी बघा महानगरपालिकेचे जे मित्रांनो अंदाजपत्रक आहे ते कोण तयार करतं? तर जे की क्रमांक ड बघा मित्रांनो महानगरपालिकेचे आयुक्त या ठिकाणी बघा महानगरपालिकेचं अंदाजपत्रक तयार करतात. लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा जे की या ठिकाणी क्रमांक ड आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. पुढे बघा 9वा प्रश्न. तर बघा 1916 मध्ये स्वतंत्र महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? तर 1916 मध्ये मित्रांनो या ठिकाणी महिला विद्यापीठाची जी स्थापना होती ती कोणी केली? तर जे की क्रमांक बघा महर्षी धोंडो केशव कर्वे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. बघा मित्रांनो यासोबतच या आपल्या परीक्षेसाठी बघा एक अत्यंत उपयुक्त असा एक 2000 बघा 2000 प्लस या ठिकाणी प्रश्नांचा एक बघा आपण या ठिकाणी महाठोकळा या ठिकाणी बघा लॉन्च केलेला आहे. जर तुम्ही या ठिकाणी हा महाठोकळा जर खरेदी केला नसेल अवश्य खरेदी करा. खरेदी करण्यासाठी 74 14 93 93 07 या क्रमांक बघा हा आपला क्रमांक आहे. या क्रमांकावर फक्त आणि फक्त 99 रुपये पे करा. पे केले मित्रांनो स्क्रीनशॉट बघा तुम्ही या नंबरच्या व्हॉट्सअपला टाकून टाका. अवघ्या 2 मिनिटात तुम्हाला बघा हा महाठोकळा आम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला अवेलेबल करून देऊ. तर बघा या मित्रांनो महाठोकळ्यामध्ये तुम्हाला मिळणार काय आहे? GK/GS आणि करंट अफेअर्स बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. जे की IBPS व TCS पॅटर्न मित्रांनो या ठिकाणी रिपीट केलेली प्रश्नसंच या ठिकाणी असणार आहेत. म्हणून काय करा बघा या ठिकाणी बघा अद्याप या ठिकाणी आपले अर्ज वगैरे काहीही आणि भरणं बंद झालं नाही. जर तुम्ही या ठिकाणी अद्याप अर्ज वगैरे केला नसेल तर या ठिकाणी बघा 15 जुलै ही मित्रांनो या ठिकाणी आपली लास्ट डेट आहे. बघा या ठिकाणी 15 जुलैपर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज अप्लाय करू शकता. अवश्य अप्लाय करून घ्या. आणि केलं नसेल तर बघा महाठोकळा बाय करून घ्या. या ठिकाणी आपले अनेक अर्ज या ठिकाणी अर्ज पद्धती चालू आहे. म्हणजे जवळपास 3 महिन्याचा आपल्याजवळ या ठिकाणी कालावधी आहे. त्या 3 महिन्यामध्ये मित्रांनो आपला महाठोकळा तुम्ही या ठिकाणी एक चांगल्या व उत्तम प्रकारे या ठिकाणी महाठोकळ्यामधले सर्व काही जे की 2000 प्लस प्रश्न आहेत बघा हे तुम्ही पाठांतर करून तुमचा बघा या ठिकाणी GK/GS व करंट अफेअर्स असल्यावर तुम्ही कव्हर करू शकता. तर अवश्य खरेदी करा. ओके. पुढे 10वा भारताची पहिली महिला काँग्रेस अध्यक्ष कोण होती? तर बघा या ठिकाणी जे की आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर क्रमांक बघा ब सरोजिनी नायडू या मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या भारताच्या पहिल्या भारतीय महिला जी की काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. लक्षात तुम्हाला ठेवायचं. जर नुसती पहिली महिला विचारलं तर ती बघा या ठिकाणी ॲनी बेझंट आहे. ही तुम्हाला लक्षात ठेवायचं. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर जे की क्रमांक ब इंदिरा गांधी बघा आपल्या मित्रांनो भारताच्या पहिल्या पंतप्रधान आहेत. लक्षात तुम्ही ठेवा बघा पंतप्रधान. आणि कल्पना चावला आहे चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला बघा चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला लक्षात ठेवून घ्या. ओके. पुढे तर 11वा भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातून सर्वात शेवटी जाणारे परकीय कोण? तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातून सर्वात शेवटी जाणारे परकीय या ठिकाणी कोण? तर जे की क्रमांक पोर्तुगीज या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर बघा भारत स्वतंत्र झाला देखील मित्रांनो या ठिकाणी पोर्तुगीज बघा या ठिकाणी गोव्यावरील ताबा देऊन बसले होते. मग पुन्हा मित्रांनो बघा ठिकाणी गोवा कधी सोडला तर पोर्तुगीजांनी 19 डिसेंबर 1961 रोजी बघा मित्रांनो या ठिकाणी काय तर गोवा हा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त झाला. इतकं तुम्ही या ठिकाणी लक्षामध्ये ठेवून घ्या. ओके. जी की क्रमांक आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर. इंग्रज बघा 15 ऑगस्ट 1947 मित्रांनो भारताला मुक्ती केली. ओके. पुढे जो की प्रश्न क्रमांक 12वा असा देखील तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतामध्ये सर्वप्रथम येणारे मित्रांनो परकीय कोण? तर पोर्तुगीज. आणि सर्वात शेवटी जाणारे कोण? ते बी पोर्तुगीज. इतकं लक्षात ठेवून घ्या. सर्वात पहिलं आणि शेवटी जाणारे पोर्तुगीज. ओके. तर पहिला पोर्तुगीज कधी आला होता बघा मित्रांनो 1498 आला होता बघा वास्को द गामा नावाचा पोर्तुगीज. ओके. 1498 ओके लक्षात ठेवून घ्या. पुढे
कायदा करून पंचायत राज स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते, जे की आताच सांगलो राजस्थान. बघा या ठिकाणी आपला प्रश्नाचं राईट आन्सर, राजस्थानची राजधानी जयपूर आहे. बघा लक्षात ठेवून घ्या, राजस्थानची राजधानी जयपूर. ओके. केरळची तिरुवनंतपुरम. बघा तिरुवनंतपुरम ही मित्रांनो बघा या ठिकाणी केरळची राजधानी. तेलंगणाची हैदराबाद आहे. ओके. पुढे शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून कोणत्या वर्षी देण्यात आला, तर शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकार म्हणून बघा जी की क्रमांक 2002 या साली देण्यात आला होता. लक्षात तुम्हाला ठेवायचं. बघा क्रमांक. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक कधी घडून आला. बघा हा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी बहुतेक जणांना माहीत नसेल, तर बघा हा प्रश्न आताच पाठांतर करा. ओके. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक कधी घडला, तर जे की क्रमांक 24 सप्टेंबर 1674 रोजी मित्रांनो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा ठिकाणी बघा सेकंड या ठिकाणी काय तर राज्याभिषेक घडून आला होता. जो फर्स्ट कधी झाला, तर फर्स्ट बघा या ठिकाणी मित्रांनो फर्स्ट कधी झाला, तर जो की 6 जून 1674 झाला होता. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ओके. शेवटचा भारत इतिहास संशोधन मंडळ कोठे आहे, तर बघा हा प्रश्न आपला शेवटचा आहे. या प्रश्नाचे जे राईट आन्सर आहे बघा तुम्हाला सर्वांना या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कळवून सांगायचं आहे. आणि आपला व्हिडिओ कसा वाटला ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगून टाका. आणि आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत हा जो आपला पूर्ण काय व्हिडिओ आहे बघा अवश्य या ठिकाणी शेअर करून टाका. आणि या ठिकाणी आता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू मित्रांनो पुन्हा अशा नेक्स्ट लेवलच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.